पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, कारण की आपण बघू शकता जे अंकुश 11ला मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसले, मात्र उमेर यावेळेस आपण बघू शकता मैदानाच्या बाहेर आहे. असा काही खेळ पाहायला भेटतो जेव्हा प्रामुख्याने सर्व संघाचे खेळाडू येतात, तेव्हा कधी कधी मात्र चांगल्या खेळाडूला देखील 12वीची भूमिका निभावावी लागते. ज्याप्रमाणे अनिकेत राऊतने सांगितलं की हा जो क्रिकेट आम्ही शिकला हा बाहेर बसून जास्त शिकलाय. लहान असताना आर्यनच्या मैदानावर आम्ही क्रिकेट पाहायला याचे, फटका इकडे स्विंग केलाय, अगदी हाताच्या जवळून गेला, वन बाउंस सीमारेषा पार, येतोय फायनलचा पहिला चौकार. डीजे प्रदीप राऊत यांच्याकडून कॅश प्राइज लागला गेलाय मयूर मर्देसाठी. बॅक टू बॅक 3 षटकार जर खेचतोय तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज लागला गेलाय, आणि जर प्रेक्षक राजा जर झेल घेतोय तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पुढे मॅच कडे इथून आपण पाहिलं तर चौकार खेचला गेलाय. बॉल आणायचंय बॉल बॉयने, जो बॉल MSCB कॉलनीमध्ये गेलेला आहे तो आणायचा आहे. बघा प्रेक्षक राजासाठी देखील इकडे मात्र काही ना काही संधी आहे पैसे कमवण्याची. कॅच पकडा आणि कॅश प्राइज मिळवा. आपण बघितलं असेल अक्षरशः टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. हॅलो चेक हॅलो ओके. आणि हा खेळ जो आपला विटी दांडू पाहून इंग्रजांनी निर्माण केला, क्रिकेट बघता बघता भारतामध्ये सर्वात लोकप्रिय खेळ म्हणून ओळखला जातो. क्रिकेट गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत या 120 ग्रॅमच्या चेंडूने अक्षरशः वेळ लावलाय. आता मात्र खऱ्या अर्थाने फायनल रंगतंय. आवाजही घुमणार, मैदानही गाजणार, कुणी जिंकणार कुणी हरणार, जिंकलेल्याने माजू नका, हरलेल्याने खचू नका. ही शर्यत कधीच नाही संपणार. एक स्पर्धा गेली, आपल्याकडे दुसरी स्पर्धा आहे. आणि इकडे धाकटी डहाणू आशिष लॉजिस्टिकचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, आणि तो या संघाने सांगितलं आम्ही बऱ्याच वेळानंतर या स्पर्धेमध्ये फायनलला आलेलो आहोत, या मैदानावर फायनलला आलो. माझ्या वडिलांच्या काळामध्ये आम्ही भरपूर फायनल जिंकले, परंतु माझ्या काळामध्ये फायनलमध्ये प्रवेश केला नाही, आणि आता प्रवेश केला आहे तर इथे मागे वळून बघणार नाही. षटकारावर षटकार येत असताना मयूर मर्दे ऑन फायर. चेंडू आणायचा आहे, बॉल बॉयला विनंती आहे 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14. SDJ बजाव. थँक्यू डीजे. इथून मयूर मर्दे शो चालू झालाय. आमचे प्रेक्षक राजा ह्यासाठी चाललाय. मयूर मर्दे क्लास बॅटिंग इथून चालू झालंय. 4 चेंडू मागे 14 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या देखील 14 वरती पोहोचली गेली आहे. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. इथून अवधूत कामत थोडासा महागडा पडलाय. 2 मिनिटं पंच, फक्त 2 मिनिटं. ते प्रेक्षक जाळीच्या जवळ उभे आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये आहेत, बाहेर जायचंय. यस धन्यवाद. प्रेक्षक राजा देखील आमचे लाडके प्रेक्षक देखील लगेच जसं कॉल केलं तसं आमच्या विनंतीला मान दिला, त्याकरता धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत, खेळायला आलेल्या खेळाडूंचं स्वागत, आणि माझ्या लाडक्या शिस्तबद्ध प्रेक्षकांचं मी प्रीतम करत हार्दिक हार्दिक स्वागत करतोय फायनल मॅचमध्ये. आणि अनल डिजिटलच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांचं देखील फायनल मॅचमध्ये सहर्ष स्वागत. अवधूत कामत आत्तापर्यंत अगदी सुरक्षित हे खांदे होते, परंतु यावेळेस मयूर मर्देसमोर कुठे ना कुठे काही चाललं नाही. 15 धावा 5 चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळेल. निकेश स्ट्राईकवर येतोय. चिराग इथून सुरुवात कडक झाले. नक्कीच सुरुवात कडक झाली आहे. फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर इथून अवधूत स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न फार छान पद्धतीने खेळला गेलाय. चेंडू मात्र नाही थांबणार आहे. चेंडू इथून शर्यत जिंकेल. 4 धावेची मोहर उमटवणारा ठोकलाय शानदार चौकार. बरोबरी केलाय भावेशमध्ये. भावेशहून 1 रन पुढे 85 धावा. इथून आपण पाहिलं ना सर तर मयूर मर्दे आणि एका साईडला आपण पाहिलं तर निखिल हे जवळजवळ 4थ्या गिअरवर चालले आहेत. इथून त्यांची गाडी रंपम पंपम. इथून जर विचार केला तर ह्याच पद्धतीने खेळले तर चांगला स्कोर उभारू शकतायत. येस क्वार्टर फायनलची आठवण झाली, जी मात्र फटकेबाजी सातपाडी संघाने केली होती. तीच फटकेबाजी आता त्यांच्या विपक्षामध्ये धाकटी डहाणू संघ करतोय. आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू टीम. आणि प्रेक्षकाला नक्कीच सांगेल की उद्या देखील इकडे मॅचेस आहेत. भले ओपन टुर्नामेंट नाहीत, ग्रामीण क्रिकेट इकडे आहे,
म्हणजेच पास्तळ प्रीमियर लीग 1 जून आणि 2 जून पहिल्यांदा पास्तळ गावामध्ये डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा पास्तळ प्रीमियर लीग पाहायला मिळेल. 5वं वर्ष सीझन 5 आणि यस फायटर टीम फाईट करण्यासाठी तयार आहे. आणि यस आपण बघू शकतात इथे 10 संघाचे संघमालक पाहायला मिळतील. अभिजित गौडा देखील आपल्याला पाहायला मिळेल संघमालक. आर टी ग्रुपचा संघमालक असेल, फायटर संघाचा संघमालक. आणि एका ओव्हरमध्ये चोपून काढल्यात 19 धावा. गोलंदाज वैभव आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 राईट मोर द विकेट. फुलटच चेंडू ऑन साईडला फटका स्विंग केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अगदी चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस अवधूतकडून 1 धाव. बघायला गेलं तर एक बाजूला युवा खेळाडू आपल्याला सातपाटीचे पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला थोडे टॅलेंटेड आणि युवा देखील आहेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच अनुभव देखील आहे. धाकटे डहाणू त्यांनी सांगितलं की जेव्हा आमचे वरिष्ठ संघ म्हणजेच हेमंत मर्दे, मयूर मर्देचे वडील खेळायचे तेव्हा फायनल जिंकलेले आहेत आणि आम्ही मात्र एकदाही फायनलला गेले नव्हते या मैदानावर. आज पहिल्यांदा ही संधी आलं आहे आणि ही संधी मात्र सोडणार नाही आहेत. दोन्ही हाताने उचलून धरणार आहेत, यात काही वाद नाही. पहिल्या क्रमांकाचीच ट्रॉफी पाहिजे ही जिद्द पकडून मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 20वर धावसंख्या पोहोचली आहे. नक्की 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा वळून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटेवरती नाही आलाय. डायरेक्ट हिटची संधी होती. अवधूत कामत चांगला कमबॅक करतोय. इथून आपण पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. पहिल्या षटकाचा विचार केला तर थोडंसं प्रेशराईज होते सातपाटी संघ. त्यानंतर वैभवने आतापर्यंत 2 चेंडू चांगले टाकले आहेत. काय म्हणतील हे 2 चेंडूचा खेळ आपण पाहिला आहेत. सातपाडी देखील सांगते की 12वी फायनल खेळत आहेत. हा वर्ष आमच्या नावावर आहे आणि आम्ही जाऊ देणार नाही आहेत. सहजासहजी तरी तुम्हाला जिंकून देणार आहे. जीतने के लिए लोहे के चने चबाने पडेंगे. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. अगदी मेगा फायनल पाहायला मिळते आपल्याला. आंबडगोड मैदान पालघर जिल्ह्यामधील प्रसिद्ध मैदान आणि पालघर जिल्ह्याची सर्वात सुप्रसिद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयोजक फायर क्रिकेट क्लब, फायर पास्तळ चषक वर्ष 33 2024. कमालीचं मात्र आयोजन नियोजन सुपर कामगिरी केलेलं, प्रत्येकाने भरभरून कौतुक केलं या स्पर्धेचं. अगदी मात्र उचलून धरलंय प्रेक्षक राजाने देखील स्पर्धा ही. स्कोरबोर्ड मात्र आपल्याबरोबर 21-21. फुलटा चेंडू फटका फसलाय, परंतु इकडे उलटा कॅच होईल का? कपिल देव निकुंजची आठवण येईल का? परंतु नाही, अगदी हातामध्ये चेंडू पडला. आणि यावेळेस आपण बघू शकतात की कॅच ड्रॉप होताना या स्पर्धेमध्ये सर्वात कॅच कोणत्या बॅट्समनच्या सुटल्या असतील तर मात्र मी नक्की आवर्जून नाव घेईल, तो म्हणजेच मयूर मर्दे. ह्याच्या कॅच भरपूर सुटल्यात. प्रत्येक मॅचमध्ये त्याला जीवनदान मिळालं आहे आणि पुन्हा एकदा मात्र कॅच ड्रॉप. हा हार्ड चान्स होता, परंतु चांगल्या बॅट्समनला आउट करायचं असेल तर कठीण चान्सला देखील तुम्हाला विकेटमध्ये कन्वर्ट करावा लागेल. 22वर एकही गडी गमावला नाही. जोपर्यंत मयूर आहे तोपर्यंत मॅच येऊ शकतायत आणि रन सुद्धा येऊ शकतायत. 7 चेंडूमध्ये 17 धावावर खेळतोय. 22 धावा फलकावरती झालेले आहेत. आपण पाहिल्या तर 1.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. यावेळेला कट केला गेला होता गलीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक मेल एकेरीवर समाधान मानावं लागेल निखिलला. या एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 वरती. चांगला स्कोर आपण पाहू शकलायत. आतापर्यंत 1.4 चेंडू संपले गेलेत. पुन्हा एकदा वैभव सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. 5 चेंडू मागे 4 धावा वैभवने देखील खर्च केलेत, परंतु चांगली गोलंदाजी केली आहे. 23 झालेत. 23 रन क्षमस्व. स्वस्तिक पाटील न्यायचं. स्वस्तिक पाटील अप्रतिम ब्लॉक प्रकारचा चेंडू टाकला जातोय. 23वर 0 विकेट. कमबॅक करून दिले गोलंदाजाने. 4 धावेचं षटक काढलं. जोरदार टाळ्या इथे झाल्या पाहिजेत वैभवसाठी. तिचे बजाव. थँक्यू डीजे मास्टर. सिद्धार्थ तांबोरेकडून एक कॅच प्राइज लागला गेलाय. कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जर प्रेक्षकांनी जर झेल घेतला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
समोरीकडे येऊया. धावसंख्या फलकावरती 23 वर धावून पोहोचले गेले. 12 चेंडूचा खेळ संपला गेला. इथून अजून आपण पाहिलं तर 4 षटकं अजून देखील बाकी असतील. या 4 षटकामागे जास्तीत जास्त धावा येणं फार महत्त्वाची गोष्ट असेल, कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. एका साईडला बॅटिंग लाईन देखील आणि बॉलिंग लाईन देखील आहे. पुन्हा एकदा निखिल षटकार किंग म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा अवधूत कामांचा उडतोय. डॉट चेंडूची सांगता पहिल्या षटकात अवधूत कामाचा विचार केला तर एक महागडं षटक नक्कीच ठरलं गेलं होतं. एक महत्त्वाच्या गोलंदाजाविषयी महागडं षटक थोडंसं टेन्शन देणारं होतं. आणि इथून मात्र कमबॅक करायचं आहे अवधूतला. ते अवधूत कमबॅक करेल का याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. शपळून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अवधूत आहे, नाही सोडणार. चेंडू टाकण्याची किंमत त्याच्याकडे आहे, व्हेरिएशन आहेत त्याच्याकडे, करू शकतोय, क्षमता आहे, आत्मविश्वास ढासून भरलाय. छोटा पॅक बडा धमाका म्हणून त्या खेळाडूकडे पाहिलं जातं. आज पालघर सटपाडीचं क्रिकेट ज्या नावावरती शिखरावरती पोहोचवतोय असं अवधूत कामत गोलंदाजी मार्कवरती. एका साईडला निखिल 6 चेंडू मागे 6 धावसंख्येवरती खेळतोय. यस, इथे मात्र 1100 लोक लाईव्ह बघतायत. सलग 2 डॉट आलेत, यामुळे तिचं षटक हाताळण्यात दिले. हे बघा, ही क्लास आहे, ही कला आहे, हा विश्वास आहे आणि विश्वास दाखवला जातं. असं म्हटलं जातं की जर विश्वास तुमच्या बाजूने असेल तर मात्र मोठ्यातलं मोठं संकट तुम्ही पार पाडू शकतात. तर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आयुष्य कितीही कठीण असो ते जगावं लागतं. वाघ जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत घेऊन, तोच दरारा घेऊन लोक ढासळलेल्या घराची विट देखील सोडत नाही. त्यामुळे मात्र स्वतःला कधी कमी समजू नका. इकडे फटका स्विंग केलाय, फसलाय अवधूत कामत. क्या बात आहे, तिसऱ्या षटकामध्ये कमाल करतोय. वार पलटवार इकडे. अवधूत इकडे सांगतोय की तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. काय सुपअप कामगिरी होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये ज्याला गोलंदाजाला 19 आल्या होत्या, त्यानंतर अक्षरशः थांबवलाय. 16 चेंडूचा खेळ झाला आणि 16 चेंडूमध्ये 23 झालेले आहेत. कमबॅक कसं करावं हे माहिती आहे सातपाटी संघाला. याच मैदानावर फायनल जिंकली होती अंकुश स्मृती चषक, आणि बघायला गेलं तर तोच संघ पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केलेला ध्रुव 11 सातपाटी. अगदी खूप चांगला प्रवास या स्पर्धेमध्ये दोन्ही टीमचा पाहायला मिळाला आहे, परंतु आतापर्यंत डाकटिटानू चेस करतानाच पाहायला मिळाली. इथे मात्र पहिल्यांदा बॅटिंग करता पाहायला मिळते. विनीत आलेला नवीन बॅट्समन अगदी चुकवला. क्या बात आहे. या स्पर्धेतली बघायला गेले तर 5वी मैदान आपल्याला पाहायला मिळेल का. 4 मैदान आतापर्यंत आलेले आहेत. सुपर कामगिरी झालेली आहे. 5 डॉट आलेले आहेत. अवधूतसाठी जोरदार टाळ्या होऊन झाल्या पाहिजेत. ही ओव्हर आवडली असेल तर शांत बसू नका. इथे मात्र कमाल केलंय. राईट मोर द विकेट. शेवटचा चेंडू नावाचा ब्रँड आहे अवधूतच्या, ज्या अनुषंगाने 6 चेंडू टाकले. पहिल्या षटकात आले होते 19, त्यानंतर त्याला एकही धावा नाही आहे. हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो. सातपाडीचं क्रिकेट आणि पालघरचं क्रिकेट या नावाने ओळखलं जाईल. ते नाव आहे अवधूत कामत. ब्रँड आहे डीजे.
थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू डीजे. आणि ओमकार ग्रुप कडून मात्र 600 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र अवधूतला दिलं जाते. जे कम्मालीचं षटक हाताळलं ना, तिसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल षटक जर कोण असेल तर तो मात्र अवधूत. 1 विकेट जयेश मूर्ती यांच्याकडून देखील अवधूतला 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जातं. पैशाची उधळण मात्र या ठिकाणी केल्या जाते. आणि या ठिकाणी मात्र बघायला गेलं तर मयूर मर्दे काय कमाल करतोय. षटकाराच्या भाषेमध्येच बोलतोय तब्बल. जयेश मूर्ती एडवन यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि जशी इनिंग संपली जाईल तसं मात्र अवधूतला मी विनंती करेल की तुम्ही या आणि हे पारितोषिक दिलेलं आहे जमा देखील झालेले आहेत. आणि तुम्ही इम्प्रेसिव्ह मात्र गोलंदाजी केली. गोलंदाजी षटक जर बघायला गेलं तर जय मात्र तिसऱ्या षटकाकरता आला. संघ जर बघायला गेलं तर अडचणीमध्ये होता, धावा बनत होत्या, स्कोर कार्डवर 23 लागल्या होत्या. त्यानंतर जर बघायला गेलं तर एक कम्मालीचं षटक तुम्ही हाताळलं. त्याच्यानंतर आता स्कोर कार्डचा विचार केला तर 29 स्कोर कार्डवर लागल्या जाते. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र वैभव आहे. चला स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. आणि सातपाटी संघाकडून आबा चिकन यांच्याकडून जर सातपाटी संघाने फायनल मारली तर 5 किलोचं चिकन देण्यात येईल. म्हणजे या ठिकाणी पैसे देखील मिळत आहेत परंतु पार्टी करण्यासाठी मात्र सर्व गोष्टी देखील पुरवल्या जाते. चला विनंती असेल व्हॉलेंटियर्स चेंडू द्यायचा आहे. यस अंधारा आहे त्या कारणामुळे तिकडे चेंडू बघा मॅच बॉल नसेल तर जो बॉल आहे त्याने खेळायला सुरुवात करा ही विनंती आहे. बघा तुम्ही अशी वाट बघतील, प्रत्येक प्लेअर वाट बघणार. इथे आम्हाला उशीर करायचा त्यामुळे आम्ही 12ला मॅच ऑन केलेले आहे. नियम सर्वांसाठी समान आहे. चेंडू दिला जाईल ते चेंडू चेक करा आणि मॅच ऑन करा ही विनंती आहे. बघा षटकार चौकार लागते, क्रिकेटचा तो भाग आहे, यात काही वाद नाही. चेंडू गेल्यानंतर चेंडू दिला जाईल, चेंडू चेक करा, चेंडूसाठी थांबू नका, खेळ थांबवू नका ही विनंती आहे. कारण की आमचे मान्यवर इकडे थांबलेले आहेत खास करून ही फायनल मॅच पाहण्यासाठी. यानंतर मात्र प्राईज सेरेमनी आणि त्यानंतर मात्र सगळे तुम्ही निघून जातील परंतु इकडे जे आयोजक आहेत ती आयोजकाला मात्र सर्व आवरून घरी जावं लागेल. ती पडद्यामागची भूमिका तुम्ही विसरून चालणार नाही. स्कोरबोर्ड आपण पाहून शकता 29-29 3 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. भरपूर मेहनत घेतलेली आहे. रात्री रोज 3 ते 4 वाजता जायला पाहिजे. इकडे मात्र ऑफसाईडच्या खूप बाहेर, पंचाचे हात समांतर, धाव मिळेल अवांतर 30 झालेले आहेत. पहिले 2 षटकामध्ये बघायला गेलं तर धावा आल्या त्या म्हणजे 23, त्यामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4, तिसरं ओव्हर मेडन षटक. एक मॅजिक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी खराब चेंडू पाहायला मिळते. वाईटचा इशारा. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 31 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत. अगदी मेगा फायनल पाहायला मिळते. मात्र आतुरतेने वाट बघतायत ते पासळकर उद्याची PPL पासळ प्रीमियर लीग 1 जून 2 जून आपल्याला पाहायला मिळेल. डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा यावेळेस आपण बघू शकतात याच मैदानावर, आंबडघोड मैदानावर. अगदी या मैदानाचं भरपूर कौतुक केलं. हिरवी जी चादर मैदानाला आपल्याला पाहायला मिळते त्याचं मुख्य कारण आहे अंकुश राऊत बाळ्या, त्यानंतर निरंजन घरत, यज्ञेश घरत. डर लगता है अगदी मात्र आपण बघू शकतो. ये डर होना चाहिए. केनबाज के पास ये डर है मयूर मर्दे का. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. लगातार 3 वाईट. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32 धावा धावपलकावर मात्र लागल्या जात आहेत. षटकारानंतर जर बघायला गेलं तर यावेळेस आपण बघू शकता 3 वाईट आलेले आहेत. वैभव हा गोलंदाज पाहायला मिळतो. 1 ओव्हर 1 चेंडूचा बघायला गेलं तर त्याने हाताळले आहेत आणि 12 धावा खर्च केले आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 आणि आता मात्र धावा खर्च केले आहेत. फटका स्विंग केलाय, गॅप मध्ये आहे, चौकार. पुन्हा एकदा मात्र संधी डीजे मास्टरला. या डीजे थँक्यू डीजे मास्टर. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35-35. 3 ओव्हर 2 चेंडूचा खेळ झाला. 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. यस 36 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. 3 वाईट. मात्र हा प्रेशर आहे कारण समोर जर बघायला गेलं तर मयूर मर्दे मात्र काय कमालीची फलंदाजी केली जाते. यावेळेला स्वीप केला जातोय, चेंडूला पाठवून दिला जातोय. क्षेत्ररक्षण जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू कन्वर्ट झाला जातोय 4 धावा करता. धावपलक 4 ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 40 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. तत्पूर्वी आपण सध्या द्या डिस्क जॉकीला. कम ऑन
थँक्यू डीजे मास्टर. इथे मात्र जी बॅटिंग सुरू आहे थोडी 90च्या दशकाची आठवण करून देत असताना ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाने सांगायची रिकी पॉन्टिंग की आम्ही इंडिया विरुद्ध खेळायला नाहीत, आम्ही फक्त सचिन तेंडुलकर विरुद्ध खेळायला येतात. आणि इथे देखील तसंच पाहायला मिळते की एकटा किल्ला लढवताना पाहायला मिळतं. मयूर 11 चेंडूमध्ये 31 धावा, 40 मधल्या 31 त्याच्या एकट्याच्या नावावर आहेत. म्हणजे सातपाटी विरुद्ध एकटा उभा आहे असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस मयूर ऑन फायर, जेवढ्या वेगाने टाकला तेवढ्याच वेगाने पाठवला बाउंड्री लाईनच्या पार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. एस डीजे थँक्यू डीजे मास्टर. आयुषने इकडे अनुभव लावला होता की हा चेंडू षटकार जाईल आणि मात्र षटकार गेला. जसं आज या ठिकाणी आम्हाला आयुष गुणलेखक सांगले जातात की या चेंडूवर डॉट येईल तसं मात्र घडते आणि मयूर मर्दे मात्र यावेळेला कमाल करतोय. काय कमालीची षटक मात्र ज्यावेळेला अवधूतने हाताळला, परंतु वैभव यावेळेला मात्र घातक ठरतोय. गोलंदाजी ट्रॅकवर महागडं ठरलं जातोय. वारंवार जर बघायला गेलं तर षटकार आणि त्यानंतर जर बघायला गेलं तर वाईट आणि यावेळेला पुन्हा चौकार षटकार येतोय. काय म्हणेल प्रीतम? इथे 4 चेंडू आणि 4 ब्लास्ट पाहायला मिळत आहेत. जणू काही मयूर मर्देने हेमंत मर्दे खेळतोय आणि आम्ही लहानपणी जसं बघायचे खेळ तो खेळ पाहायला मिळतोय. यस, आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू टीम आपल्याला पाहायला मिळते. चला शेवटचे 2 चेंडू असतील. 46 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 1 विकेट पवेलियनच्या आसऱ्याला जरूर परतली गेल्या. येणारे 2 चेंडू फार महत्त्वाचे असतील. 1.4 चेंडूचा खेळ त्याचा पाहिलं तर जवळजवळ 27 धावा खर्च केल्यात वैभवने. इथून कमबॅक करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे प्रीतम सर. यस, शेवटचे 2 चेंडू आहेत आणि प्रेशर आहे. चाय में डुबा हुआ बिस्किट, प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में आया हुआ गेंदबाज और बल्लेबाज किसी काम का नहीं होता है. प्रेशर में कुछ बिखरते कुछ निखरते, यहाँ पे निखरते हुए पूरी तरह बल्लेबाज गेंदबाज. 47 स्कोर कार्डवर 37 वर खेळतोय. सरकार ग्रुपकडून मात्र हाफ सेंचुरी झळकवली तर 1000 रुपये कॅश प्राईज दिलं जाईल. ऑन साईडला वेगाने मात्र बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळते. ज्याप्रमाणे इंटरनॅशनलमध्ये आपण बघू शकतात सगळ्यात वेगाने बॅट ज्याची फिरली जाते तो ब्रँडन मॅककलम न्यूझीलंडचा खेळाडू आणि इथे देखील तेवढ्याच वेगाने आता बॅट फिरली जाते. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार घ्या 48 स्कोर कार्डवर. शेवटचा चेंडू असेल. 48 धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. ही फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळते 2 संघाच्या माध्यमातून. चौथा चेंडू 5वा चेंडू असेल. यावेळेला मात्र अनोख्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम फटका आहे. सुंदर रित्याने चेंडूला सजवला गेलाय. चेंडू मात्र नाही थांबणार आहे. चेंडूचा करावा लागेल पाठलाग, परंतु शर्यत मात्र जिंकतोय कोण तर चेंडू जिंकलाय. इथून चौकार आलाय. थँक्यू डीजे मास्टर. आणि इथे आपण बघू शकतात मयूर मर्दे काय कमाल करतोय. 38 धावेवर खेळतो 13 चेंडूमध्ये. जैसा बाप वैसा बेटा और कुंभार का लोटा असं म्हणायला हरकत नाही. आणि काय कमालीचा हा खेळाडू पाहायला मिळतो. सुरेख मॅग्निफिसंट बॅटिंग आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 13 चेंडू मागे 38 बनवलेत. परंतु या स्पर्धेचा जर बघायला गेलं तर इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर कोणाच्या नावावर असेल तो म्हणजे रुपेश घरत. 13 चेंडूमध्ये त्याने 51 धावा चोपल्या होत्या कोडणसंघा विरुद्ध. अजूनपर्यंत त्याच्या नावावर आहे. अजूनपर्यंत त्या 51 धावेच्या वर कोणी गेलेला नाही आहे. बघायला गेलं तर 38 पर्यंत पोहोचले फायनलमध्ये, मेगा फायनलमध्ये. 4 ओव्हरमध्ये 52 झालेले आहेत. अजूनपर्यंत बघायला गेलं तर मयूरच्या 100+ धावा या स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत. 105 धावेवर खेळतोय मयूर मर्दे. अभिनंदन. चांगला खेळ चाललाय मयूर मर्देच्या माध्यमातून. 4 षटकाचा खेळ संपला गेला. 12 चेंडू अजूनपर्यंत उर्वरित बाकी असतील या इनिंग मधले. स्मित हास्य पहा त्याच्या चेहऱ्यावरती. आज ज्या पद्धतीने तो खेळतोय 13 चेंडू मागे 38 धावा वैयक्तिक. चिराग इथे ज्या रीतीने आपण बघू शकतात जर हाफ सेंचुरी झळकवली तर डीजे सरकार ग्रुपकडून भावेश पटेलकडून 1,500 रुपये कॅश प्राईज दिलं जाईल. मी एकच सांगेल की ज्यांना कोणाला कॅश प्राईज द्यायचं ना ते खेळ दाखवल्यावर आपण देऊ शकतात. अनाउन्समेंट करायची काही गरज नाही. तुम्हाला जर वाटते ना की त्याने चांगलं केलं तर तुम्ही येऊन त्याला प्राईज देऊ शकतात. अनाउन्समेंट नाही केलं तरी त्यानंतर आपण देऊ शकतात. यावेळेस आपण बघू शकतात. अरे एक फोन येईल तर करेल ना आज.
मॅचकडे येऊया. 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 1 विकेट पवेलियनच्या आसऱ्याला परतले गेले. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. वळूया मॅचकडे. गोलंदाज सज्ज झाले. पुण्याचे एकदा श्रेयस. श्रेयस पुण्याचे एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 5वे षटक घेऊन 52 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. फायर पास्ता चषक 2024 रणसंग्राम आपण पाहतोय. फायनलचा थरार. 4 ओव्हर संपले. जरा भरपूर वेळ घेतलेला या ओव्हरसाठी. विनंती आहे दोन्ही टीमला स्पीडअप ठेवा. 52 धावा धावफलकावर एक गडीबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज यावेळेस श्रेयसच्या हल्ला गोलंदाजीवर शॉर्ट पिच चेंडूला पाठवलं इकडे षटकारासाठी. मयूर मर्दे ऑन फायर. एस डीजे थँक्यू डीजे मास्टर. आणि 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 58 स्कोर कार्डवर. 14 चेंडूमध्ये 44 वर पोहोचलाय. इथे चिराग मी म्हणेल की त्याप्रमाणे पेट कमेंटने सांगितलं होतं की 1.25 लाख प्रेक्षकांना म्हणजे शांत करणं मला आवडेल. आज मला वाटते की ते सातपाटीकर अक्षरशः शांत झालेले आहेत. ही बॅटिंग बघून आज कळलं असेल की काय मनस्थिती असेल त्या स्टेडियममध्ये जेव्हा इंडियन प्रेक्षक ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया फायनल ते शांत झाले असतील. आणि इथे आपण बघू शकतात 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. चेंडू जुना असेल. मैदानाच्या आतमध्ये पूर्वा. जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये पूर्वा. 14 चेंडूमध्ये 44 धावा धावफलकावर लागल्या जातात. आणि आता खऱ्या अर्थाने बघू शकतात की 6 धावा दूर आहे हाफ सेंचुरी पासून. या स्पर्धेची एक हाफ सेंचुरी आम्हाला पाहायला मिळाली. कुडन विरुद्ध यंगस्टार टीमचा रुपेश गरत याने 13 चेंडूमध्ये 51 धावेची तुफानी खेळी केली. आणि इथे मात्र आपण बघू शकता 44 पर्यंत पोहोचला आहे. लॉर फुलटॉस आहे आणि इकडे बॅट उचलली जाईल. दुसरी हाफ सेंचुरी या मयूर मर्देच्या नावावर. मयूर काय म्हणतोय? मला कोणताही गोलंदाज चालेल. मला कोणताही चेंडू चालेल. मी आज खेळणार आहे. माझ्या संघासाठी खेळणार आहे. माझ्या गावाच्या नावासाठी खेळणार आहे. आणि ह्या सुंदर ट्रॉफीसाठी खेळणार आहे. आज त्याचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. 15 मध्ये कडल्यात. 50 धावा ठोकल्यात. 3 चौकार आणि 5 षटकार. आणि आज हेमंत सरांची मात्र आठवण करून देतोय. इथे जैसा बाप वैसा बेटा. अक्षरशः हेमंत मर्देची आठवण ताजी झाली डोळ्यासमोर. अगदी मात्र त्यांचे फटके. यस फायर